मंदिराचे जिने आणि काही भागच अनधिकृत असल्याने ते तोडण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे मुख्य अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी दिली आहे। मीरा रोड येथील गोकुळ व्हिलेज येथील श्री गोपाळ लाल मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मीरा रोड येथील गोकुळ व्हिलेज परिसरात श्री गोपाळ लाल मंदिर आहे। या मंदिरात अनेक स्थानिक नागरिक हजेरी लावत असतात। मात्र हे मंदिर सोसायटीच्या आरजी रिक्रिएशन जागेवर उभारण्यात आले असल्याचा दावा अनेक वर्षांपासून करण्यात येतो आहे। विकासकाने परस्पर ही जागा धार्मिक संस्थेच्या हाती दिल्यामुळे हा वाद उभा राहिला आहे। त्यामुळे या विरोधात सोसायटीमधील पदाधिकारी बऱ्याच वर्षापासून महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करत होते। यावर दाद मिळत नसल्याने अखेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता। त्यावरून मंदिरामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, परंतु महापालिकेकडून यावर कारवाई करण्याकडे दिरंगाई केली जात होती। दरम्यान हे प्रकरण पेटू लागल्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मंदिरावर कारवाई केली आहे। यावेळी प्रशासनाच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी अनेक जण एकवटले होते। काहींनी कारवाईला विरोध केल्यामुळे पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 8 ते 9 जणांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया हाती घेतली असल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे। तर मंदिराचे जिने आणि काही भागच अनधिकृत असल्याने ते तोडण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे मुख्य अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी दिली आहे।